हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे गायत्री हरणे आणि तुमचं सगळ्यांचं आजच्या ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत करते. तर आजच्या ब्लॉगचा विशेष असा आहे, आता गौरी तर काल गेल्या आहेत सासरी त्यांच्या, आणि आज आम्ही ज्या जुन्या गौराई होत्या आमच्या घरच्या, तर त्यांना विसर्जन करण्यासाठी जाणार आहोत. तर चला मग तिथे गेल्यावर बघूयात काय काय कसं कसं होतंय. बाबळगाव म्हणजे रितेश देशमुखचं गाव ना, त्याचं घर आहे की तिथं मध्ये आहे होय. तर आम्ही आता इथे आलेलो, पण या रस्त्यानं आम्हाला जावं लागत आहे नदीकडे. चला मग जाऊयात पण आता नदीकडे. अरे घसरून पडायचं, हे काय कोण टाकले मध्ये रस्त्यात. तुम्ही बघू शकता नदी. तिथंच नाही ना, तिथंच नाही ना. ते बघ, तिकडले लोक सुद्धा काय विसर्जन करण्यासाठी झाले. आणि तू जा. ओय असू दे, ते जातात बरोबर. ते हे मुखवटे. लक्ष्मी माता की जय. नाही गेली आता, ते लांब राहू दे. प्रकारे इथे आम्ही नदीवर आलेलो आहोत आणि लक्ष्म्यांचं विसर्जन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता नदी. इकडे इकडे पूल आहे, इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही इकडे आलोय नदीवर. आणि नदी एकदम संथतेने वाहते. मी तुम्हाला दाखवते नदी. बघू शकता किती लांब पर्यंत ही नदी गेलेली आहे. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, ह्याच्यामध्ये जे आपण पॉलिथिन वगैरे टाकतो ना, तर ते नाही टाकायला पाहिजे. इथे किती छान आहे, म्हणजे एवढी शांत आणि स्वच्छ नदी आहे इकडे. आणि खूप जणांनी बघा इथे प्लॅस्टिक वगैरे टाकलेले आहे, तर असं नाही टाकायला पाहिजे. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही विसर्जन करून 3 वाजताच परत आलो होतो. पण थोडासा आराम वगैरे केला, चहा वगैरे पिला आणि मग आता वाजलेत 7:30. आता मी जाते बाहेरच्या गणेश मंडळाच्या आरतीला. आणि आल्यानंतर महत्त्वाची गोष्ट बोलायची, ती आपण आल्यानंतर गोष्ट बोलूयात. आणि ठीक आहे, मग आपण आरतीला जाऊयात पहिल्यांदा. मनात कोण लिहायलंय? मनातल्या मनात म्हणा. 5 4 3 2 1 स्टॉप. स्टॉप. ए खाली या की.
हा मामा सोड तिला वर. तर मंडळाच्या आरतीला आम्ही जाऊन आलेली आहे आणि तिथं 1 मिनिट शो स्पर्धा पण सुरू होती. त्यानिमित्ताने त्या 1 मिनिट शो स्पर्धा पण मी बघून आलेली आहे. आणि आता वाजलेत 8. आणि त्या व्हिडिओचा एंड करण्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे. आपण कुठेही सार्वजनिक ठिकाणी जाऊ, गणपती विसर्जन वगैरे आता आहेच, तर गणपती विसर्जनाला वगैरे जरी तुम्ही गेलात तरी प्लॅस्टिकच्या वस्तू बिलकुल नेऊ नका. प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये वगैरे सगळे हार वगैरे विसर्जन करतात लोक, तर प्लीज तसं नेऊ नका. हार आपण दुसऱ्या पद्धतीनं पण हे कंपोस्ट करू शकतो किंवा त्याचं खत वगैरे करू शकतो. तर ते पाण्यात टाकू नका. ते खूप असं सडून वगैरे खूप घाण होतं पाणी. आणि कॅरी बॅग तर बिलकुल सुद्धा न्यायच्या नाहीत कॅरी बॅगमध्ये भरून वगैरे. आणि कॅरी बॅग नेल्या तरी त्या वापस आणायच्या घरी आणि कचऱ्यामध्ये टाकायच्या. पाण्यामध्ये बिलकुल सुद्धा टाकू नका, नदीमध्ये तर बिलकुल सुद्धा नाही. आणि खूप घाण पाणी होतं त्याच्यानं. आणि मी आज नदीवर जेव्हा लक्ष्मी विसर्जन करायला गेले होते तेव्हा चारही बाजूनी कॅरी बॅग आणि खूप घाण झालेलं होतं सगळं. तर स्वच्छतेच्या ठिकाणीच गणपती विसर्जन वगैरे आपल्यालाही करावं वाटतं. त्यामुळे आपण स्वच्छता ठेवली तर सगळेजण स्वच्छता ठेवतील. त्यामुळे सुरुवात आपण आपल्यापासून करावी. तर हेच सांगून मी आजच्या ब्लॉगचा एंड करते. तर खाऊ पिऊ खुश राहू.